काले कानून बंद करो, बंद करो, बंद करो, ईवीएम बंद करो, बंद करो, बंद करो। पूंजीवादियों होश में आओ, होश में आओ, होश में आओ, गुंडसेवादियों होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आम जनता को मत सताओ। मत सताओ, मत सताओ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, महात्मा ज्योतिबा फुले अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मातोश्री रमाबाई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, माता सावित्रीबाई फुले अमर रहे। अमर रहे, अमर रहे। सर्व समाजाच्या लोकांना, सर्व वर्गाच्या लोकांना जे कामगार वर्गामध्ये मोडतात त्यांना अधिकार मिळायला हवे। ते 29 जे कामगार कायदे आहेत त्याला संपुष्टामध्ये आणून नरेंद्र मोदी सरकारने नवीन 4 कामगार कायदे आणण्याचे जे प्रयत्न त्यांच्या चालू आहे। हे कामगार कायदे जे आहेत ते कामगार कायदे अडानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपत्यांना फायदा देणारे कायदे आहेत। तुम्हाला माहीत असेल का 1 मे आम्ही कामगार दिवस आम्ही साजरा करतो। 1 मे कामगार दिवस का साजरा करतो की आधी कामगारांना 16 तास काम करावं लागत होतं आणि शिकागोमध्ये जे मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये जगामध्ये एक मोठी चळवळ उभी झाली आणि ती चळवळ उभी झाली आणि त्यामध्ये जो 8 तास आराम, 8 तास काम, 8 तास करमणूक हा कायदा जो जगामध्ये लागू झाला आणि त्या कायद्याचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये 29 कलमा त्यामध्ये मांडल्या। आज मोदी सरकार काय करत आहे, 4 नवीन कामगार संहिता अंतर्गत 12 तास काम करा आणि 12 तास काम केल्यानंतर तुम्हाला ओव्हरटाईम जो मिळेल तो डबल मिळेल। म्हणजे लोकांना वाटते बा आम्हाला डबल मिळणार आहे, पण 12 तास काम केल्यानंतर तुमच्यामध्ये श्रमशक्ती राहणार का? श्रमशक्ती राहूच शकत नाही। त्यामुळे जे तुम्ही जे जीवन जगत आहात ते जीवन जगण्याची जे तुमची जी प्रक्रिया आहे ही कमजोर पडेल। आणि पगाराचा अगर विषय केला तर आम्ही आधीपासून म्हणत आहोत की जे काही कंत्राटी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आहेत, जे काही योजना कर्मचारी आहेत, या सर्व कामगारांपासून तुम्ही सर्व काम काढून घेता, परंतु काम काढून घेतल्यानंतर त्यांना तुम्ही फक्त मानधनाच्या रूपामध्ये देता। आज महागाई भरमसाठ वाढलेली आहे आणि आज महागाई भरमसाठ वाढल्यानंतर जे काही किमान वेतन जे ठरवण्यात आले आहे 45-46व्या श्रम आयोगाच्या शिफारसी जे 2016ला लागू झाल्या, त्यानंतर श्रम आयोगाच्या कोणत्याही शिफारसी लागू झाल्या नाही आहेत। पण त्यानुसार जे 2016ला श्रम आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या आणि 2016 नंतर ज्या गतीने महागाई वाढली त्या गतीने कामगारांचे पगार वाढणे हे गरजेचे होते, पण ते वाढले नाही आहे। सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की जे शासनाचे काम करतात त्या सर्वांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना किमान वेतन देण्यात यावं ही गाईडलाईन ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे, पण त्यावर अंमलबजावणी सरकार करायला तयार नाही। आज आमच्यासमोर एकच प्रश्न येते, आता इथे जे आंदोलन चालू आहे UGCच्या प्रश्नावर आणि इतर काही विषय आहेत, आता ईव्हीएमच्या आधारावर काय करत आहेत ते ईव्हीएम स्वतः हाताळत आहेत। कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला निवडून नाही आणायचं हे त्यांच्या हाती आहे। त्यांना वाटतं का आमचं काम चांगलं आहे म्हणून आमच्याकडे पडून येत आहेत लोक दुसऱ्या पक्षातून, परंतु तसं नाही आहे। ते फक्त ईव्हीएमच्या आधारावर निवडून येऊ शकतो म्हणून यांच्याबरोबर हातमिळवणी करत आहे आणि हातमिळवणी नाही केली ते थोडेफार जे भ्रष्टाचारी जे लोक आहेत ते थोडाफार भ्रष्टाचारी लोकांचा भ्रष्टाचार उजागर होईल, ईडीची त्यांना धमकी देण्यात येत आहे म्हणून त्यांच्याकडे येत आहेत। दुसरा विषय अगर झाला तर जातीवादी प्रवृत्ती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेल्या आहेत आणि जनतेला पण जातीवादाच्या आहारी पाडून, अंधश्रद्धेच्या आहारी पाडून आता तुम्हाला आता शिवाजी महाराजाची जयंती कालच झाली आहे आणि शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या आधी एक तुम्हाला विषय खूप वर्तमानपत्रामध्ये TV मध्ये तुम्हाला दिसला। प्रश्न काय आहे की अजित पवार कसे मरण पावले हा विषय सोडून ब्लॅकबॉक्स जळत नाही, परंतु ब्लॅकबॉक्स जळला म्हणतात हा विषय सोडून त्याच्यावर लोकांच्या नजरा लागलेल्या होत्या। पण शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानच्या वेळेवरच काहीतरी कट कारस्थान करायचे। टिपू सुलतान हा जो आहे त्याच्या फोटो भारतीय संविधानामध्ये आहेत, कारण की टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे, त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाही आहे, तो एक व्यक्ती आहे। दुसरीकडे शिवाजी महाराज आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून एक स्वराज्य स्थापन करावं ही प्रेरणा त्यांनी दिली आणि त्याकरता ते लढलेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्या जागी आहेत। परंतु त्यांच्या दोघांच्या विचाराला हा मोठा की तो मोठा ह्याच चर्चा फक्त चालू आहेत आणि त्यामुळे असे याच्यामध्ये जे कामगारांचे जे लढे आहेत ते कामगारांचे लढे
कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे दाबण्याचे ही सरकार प्रयत्न करत आहे. मला सांगा 12 फरवरीला हो जी. एवढं आंदोलन झाला, भारत बंद झाला कामगाराच्या विषयावर, हो. तो कुठपर्यंत अजून काही दिसून नाही राहिलं, पडताळ आले नाही का, असं काय झालं? बघा साहेब, ही जी सरकार जी आहे, मी आधी बोललेलो आहो की अडाणी आणि अंबानीसारख्या मोठ्या उद्योगपत्याच्या हिताची सरकार आहे. आता जे ट्रम्प बरोबर म्हणजे अमेरिकन सरकार बरोबर म्हणा की ट्रम्प बरोबर म्हणा, ज्या काही यांनी वाटाघाटी केलेल्या आहेत, त्या वाटाघाटी अशा आहेत की इथले सर्व उद्योग संपुष्टात आणायचे आणि अमेरिकन माल कमी दरामध्ये भारतामध्ये यावा. नाही, कुठं ना कुठं बघा कामगार ना. युनियन हे मागे पडून नाही राहिली का? कामगार युनियन मागे पडून नाही राहिली. कामगार युनियन आपलं काम करत आहे, आपले आंदोलन करत आहे. परंतु ही सरकार जी आहे दडपशाही करण्याचे ही सरकार प्रयत्न करत आहे. आज त्यांनी जे काही न्यूज चॅनल वगैरे जे आहेत, जे काही मीडिया आहेत, तर त्या मीडियाला मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन हे कामगार आंदोलन जे होते आहे, तर ते कामगार आंदोलन तुम्हाला दडपून इतर काही बातम्या, ज्या बातम्यामध्ये काही आवश्यक असं काही नाही आहे, असं लोकांना त्याची आवश्यक नाही आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करा. UGC बाबत तसं झालं की लोकांना UGC बद्दल काही माहिती नाही आहे, पण याच्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठी गदा येणार आहे. त्याबद्दल मीडियाने हे दाखवावं, लोकांची समजूत काढावी का UGC मुळे SC ST आणि OBC जे यांना UGC मधून अगर यांना काढलं तर यांचे किती नुकसान होणार, यांच्या मुलाबाळाचे किती नुकसान होणार. आणि त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की UGCचे जे आंदोलन सुरू झालेलं आहे, हे आंदोलन व्यापक व्हावं. नवीन 4 कामगार कायद्याच्या विरोधामध्ये जे काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करण्याकरता लोकांनी रस्त्यावर यावं आणि मोदी सरकारच्या जे कामगार विरोधी नीती आहे, शेतकरी विरोधी नीती आहेत, त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. धन्यवाद साहेब. गाडे साहेब, तुमचा विषय सांगा कोणता? एक ते बसून आहेत आपण ते खालीच बसून घे ना. हो. खालीच बसून घे साहेब. झाकून टाकलं. तू खाली बस ना. चेअरवर चेअर घे. ते चेअर घे, चेअरवर बस. चेअर घे आणि हे काढून टाक नाही जरा बसायला तुला होते. पाठवता कार्ड म्हणजे तुले इथं बस. असं बस. सगळ्याला तू झाकून टाकलं तर त्याच्यामुळे काय होते. सांगा त्याचा बोलिये कुठल्यावर बोलायचं सांगा. गाडे साहेबांचा विषय कोणता? पूर्ण डिटेल्स सांगा. नाही, तुम्ही सर्व लोक बोला यार. हे आता पूर्ण विषय झालं पूर्ण विषय झाले. कोणता विषय? EVM बोला. EVM घ्या, सगळेच घ्या. एका लेखित विषय घेऊन बोला. 12 तारखेचा विषय घ्या आधी. नाही म्हणजे थोडक्यात त्याला हे करतो. गाडे साहेब, आपण काय सांगणार आहात? संविधान चौकामध्ये आपण आहात, येस. एक आंदोलन करत आहात, आपण काय सांगा? मूळ मुद्दा जो होता आमचा आंदोलनाचा, तो होता UGC बिल 2026 लागू करण्यासाठी. आणि त्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथे केलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही त्या बाकीच्या 4 मागण्या घेतल्या आहेत. तो आहे 4 कामगार कायदे रद्द करा. दुसरा आहे OBCचा जनगणनेमध्ये प्रवर्गाचा समावेश करावा. आणि पहिला जो होता तो UGCचा याचा लागू करणे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो EVM बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. या EVM जेव्हापासून आलं, ते काँग्रेसच्या काळापासून आलं. काँग्रेसनं त्याचा किती उपयोग केला माहीत नाही, परंतु जेव्हापासून हे सरकार आलेलं 2014पासून, तेव्हापासून असं जाणवायला लागलं का EVMच्या भरोशावरती हे बदतमीजी करतात, त्याच्यामध्ये घालमेल करतात आणि सत्तेवर येतात. कारण अनेकदा प्रत्येक वेळेस का कोणती बटन दाबली तरी, म्हणजे पंजा दाबला तर तो BJPच्या कमळावर जातो, 4 वेळा दाबलं दुसऱ्याला तरी त्याच्यावरतीच जातो. अशा बऱ्याचशा शंका आहेत. आपल्याला माहीत आहे की इथून त्या चंद्रावर जाणाऱ्या व्हॅनला इथून कंट्रोल केलं जातं. तर ही तर एक मशीन आहे ना. आजच्या जमान्यामध्ये तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही यंत्रामध्ये छेडछाड करू शकते. आणि यापूर्वी माहीत आहे EVMमध्ये कुणी म्हणतात 2000 ऑलरेडी त्याच्यात सेट केलेले असतात, कुणी म्हणतात नंतर ते सेट करतात. हा लोकांचा जो आक्षेप आहे
याला काय हे करत नाहीत. बाकीच्या सगळ्या देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, मग भारतातच का एवढ्या त्याचा जोर दिला जातो? यांना हे गणित कळलेलं आहे. कारण इथल्या मनुवाद्यांना हे माहीत आहे का या देशामध्ये जर सत्ता कायम जर ठेवायची असेल तर सत्तेमध्ये राहायचं आहे. मग सत्तेमध्ये राहायचं आहे तर काहीतरी फेरफार करावाच लागेल. सामदान दंड भेद म्हणतात तसं, त्याचप्रमाणे ह्या EVMचा एक उपयोग ते करत आहेत. असे कसे हो? UPमध्ये सर्व म्हणजे सेकंड याला मोदीच्या विरोधात लाट असताना मोदी निवडून कसा येऊ शकतो? हे थोतांड नाही आहे. यांनी हे केलेलं आहे. EVMचा भरोसा लोकांवरचा आता त्या उठलेला आहे. आणि म्हणून लोकांसाठी बाबासाहेबांनी एका मताचा 1 व्हॅल्यू 1 वेटचा एवढा मोठा अधिकार दिलेला आहे. मग जेव्हा मला असं वाटतं का माझा मताधिकार हा बरोबर होत नाही, तेव्हा मग ते संविधानिक आहे ना, तो संविधानिक अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. मग संविधानिक अधिकार जर आम्हाला पाहिजे असेल तर EVM बंद झालं पाहिजे. गाडे साहेब, मला एक सांगा, पूर्ण भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या तालुका लेवलवरचे लोक EVMचा विरोध करून राहिले मागील काही वर्षापासून. बंद करा प्रत्येक संघटना आली. बंद का न होत? जनता एक आपल्यासोबत आहे EVMचा विरोध. याच्यामध्ये सर्वात जास्त तर मी म्हणतो राजकीय पक्ष जे आहेत हे गोंधळलेले आहेत. राजकीय पक्षांची जी म्हणजे पाहिजे होती त्यांना समजायला पाहिजे होतं की हा घोड जो आहे EVMचा घोड आहे, आता तो SIR आला, तो आहेच आहे. SIRमध्ये म्हणजे तुमचे काही लोकांचे मतं त्यातून गहाळ करणे हा तर एक प्रकार आहेत. परंतु काही लोकांना असं वाटतं की नाही, आपलं 5,000 रुपये किंवा 1,500 2,000 रुपये लाडक्या बहिणीला दिले म्हणून लाडक्या बहिणीला मतं दिलेत, असं होऊ शकत नाही ना. काही महिला म्हणजे सगळ्याच महिला तर माहीत आहे ना का ह्या मोदी नको आहे का, पैसे तर त्याच्या बापाच्या घरातले देत नाही ना, तर ते सरकारचे पैसे आहेत ना. म्हणजे सरकारचे पैसे दिले म्हणून का त्यांना मतं देतील का? हे सगळं समजतं आहे. पण तरीही सर्वात जास्त जबाबदार असेल तर ते राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षांना अजूनही अज्ञानामध्ये आहेत. जर या राजकीय म्हणजे काँग्रेसही असो, काँग्रेसलाही जर सत्तेवर यायचं असेल त्यांनी बायकॉट का करता येत नाही? बायकॉट करा इलेक्शनवरती. जर आजच्या लोकसभेमध्ये तर पूर्ण पक्ष एक झाले होते ना हो EVMच्या विरोधात. हो. मग तरी पण EVMच्या विरोधात मग तेच सांगितले ना, जोपर्यंत बॅलेट पेपरवर तुम्ही एकत्र येणार नाही, त्याच निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे तो 240वर आलेले आहे तेच जर EVM जर असतं ना तर भुईसपाट झाला तर 100च्या आतमध्ये आला असता. आणि म्हणून पंजाबमध्ये व कर्नाटकामध्ये बॅलेट पेपरवर जिल्हा परिषद झाल्या, तिथले रिझल्ट आणखी दुसरेच काही आले, तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदमध्ये असं काही होऊ शकतं का? नाही. आता आपल्याला माहीत झालं की ज्या प्रकारच्या तिथे कर्नाटक आणखी आता म्हणजे तेलंगणामध्ये ज्या प्रकारे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर एकदम स्फोट झाला आहे ना. म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर लोकांचा खरा मताधिकार काय तो दिसून येतो. EVMमध्ये तुम्हाला त्या अधांतरी असता, तुम्ही संभ्रमात असता, माझं मत गेलं का नाही गेलं. मग संभ्रम दूर करायचा असेल तर EVM बंद करा. यासाठी नागपूरला जिल्हा परिषद होत आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार? यासाठी आमची हीच मागणी आहे का जिल्हा परिषदच्या कमीत कमी निवडणुकामध्ये तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. जातं काय, किती नुकसान होणार आहे, किती तुमचं हे होणार आहे. EVM मशीन गेल्या 10-15 वर्षापासूनच्या त्या वापरत आहे. त्यांची काय म्हणतात ते संपलेलं पिरियड, त्यांचा पिरियड संपलेला असताना त्याच वापरता बाजूला 2 मशीन ठेवल्या जातात. त्या म्हणतात की या मशीन आमच्या ऐन वेळेवरच्या उपयोगासाठी आहेत, परंतु त्या मशीन केव्हा बदलतात तेही कळत नाहीत. अशा प्रकारचे अनेक घोळ होत आहेत आणि अनेक घोळ केल्या जातात. म्हणून या EVMचा वापर बंद झाला पाहिजे. आमची ही जी मागणी आहे ती त्याचसाठी आहे की हे जे 4 मागण्या ज्या आमच्या आज आहेत या मागण्यांवरती सरकारने लक्ष द्यावं. नाही झालं तर आता हळूहळू जनतेचा स्फोट होईल. कारण ह्या जनतेचा स्फोट जर झाला तर गृहयुद्ध व्हायला वेळ लागणार नाही. गृहयुद्ध जर झालं तर इथल्या सत्ताधाऱ्यांना पळ काढल्याशिवाय पर्याय उरणार नाही. थोडी मागं घे बाबू. थोडं समोर घेऊन या गाडी साहेब बाजू. ठीक आहे बसा बसा बोला. बोला रमेश भाऊ, बोला. ताईंचा घ्यायचा इंटरव्ह्यू. त्याचा घ्यायचा ताईंचा घेतो शॉर्टकट. पिसे साहेब, काय सांगाल? जनगणना होत नाही. जनगणनेवरती आपण भरपूरदा आंदोलनं केली आहेत.
काय सांगाल? बघा, आजचा हा जो आमचा धरणे आंदोलन आहे हे एक प्रकारची केंद्र सरकारला आणि इथल्या राज्य सरकारला आणि सर्वच राजकीय पक्षांना विनंती आणि चेतावणी आहेत. आधीच्या सरकारने काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, परंतु आधीच्या सरकारने ज्या चुका केल्यात म्हणून या सरकारला लोकांनी विश्वासाने बसवलं आणि नव्हे तो एक बदल 2014मध्ये लोकांनी घडवून आणलात. कारण 2014मध्ये हे सांगण्यात आलं की बा देशाचे PM हे आता OBC आहेत आणि आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही OBCची जातनिहाय जनगणना करणार, हे 2018मध्ये गृहमंत्री राजनाथ सिंगांनी सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा 19ला लोकांनी या सरकारला सत्तेत आणलं. आता 2019मध्ये सत्तेत आणल्यानंतर PM मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले त्यांनीच ॲफिडेविट दिलं की आता जातनिहाय जनगणना करण्याची गरज नाही. मग 24चं इलेक्शन येता येता पुन्हा या सरकारने म्हटलं की आम्ही आता जातनिहाय जनगणना करू. आता जर तुम्ही वारंवार म्हणता की जातनिहाय जनगणना करू, तर आता ही वेळ आली आहे की आता पहिलं जे चरण आहे 2026मध्ये हे सुरू झालेलं आहे घरगिनतीचं. परंतु जे राजपत्र प्रकाशित झालं, या राजपत्रामध्ये जे 33 कॉलम आहेत, या 33 कॉलममधल्या 12 नंबरच्या कॉलममध्ये ठळक उल्लेख आहेत की SC आणि ST यांची जातनिहाय जनगणना करण्यात येईल, परंतु SC ST आणि अन्य म्हटलं आहेत, त्याच्यामध्ये OBC हा उल्लेख नाही आहेत. आमचं म्हणणं आहे की SC ST OBC आणि अन्य असा तो उल्लेख पाहिजेत. OBCचा उल्लेख आपण हेतुपुरस्सर टाळलात, म्हणजेच या सरकारला, जे सरकार OBCचे कैवारी आहोत, जे PM सांगतात की मी OBCचा आहेत, जे PM सांगतात की मी मागासवर्गीय तेली समाजाचा आहेत, रमेश पिसे हा तेली समाजाचाच आणि OBCमधलाच तुमच्याच घरातला तुम्हालाच प्रश्न करतो आहेत की मोदी साहेब पहिले तुम्ही लवकरात लवकर जी चूक त्याच्यामध्ये केली ती दुरुस्त करा आणि या 12 नंबरच्या कॉलममध्ये SC ST समवेत OBCच्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना करू असा तुम्ही कॉलम टाका, तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि तुम्हाला खरा OBC आम्ही मानणार. म्हणून पहिले आपण ती दुरुस्ती करावीत, त्वरित करावीत, अन्यथा हा OBC समवेत इथला SC ST मायनॉरिटी प्रवर्ग इव्हन सवर्णही तुम्हाला माफ करणार नाहीत, कारण आपण वारंवार आपले शब्द बदलतात हे आपण प्रूव्ह केलं आहे. पिसे साहेब, आपण प्राध्यापक आहात, ॲडव्होकेट आहात, डॉक्टरेट आहात. इथे UGCचा सुद्धा आपण आज मुद्दा घेतलेला आहे. तर UGC फक्त SC आणि STचं करतात आहे का? OBCमधले फक्त अवंतिका ताई आहे, तुम्ही आहे, आणखी 1-2 लोक आहे, बाकी OBC झोपलेला आहे, त्यांना कसं जागं करणार? काही सांगा त्यांच्याकरता. तुम्ही OBCंनाच चेतावणी दिली आणि हे चांगली गोष्ट आहेत. कमीत कमी इथल्या आज इथे अवंतिका असेल, मी असेल, अशोकजी असतील, आमचे काकडेजी, बरीच OBC मंडळी आहेत. संख्येने कमी असली तरी ती आता जागृत होत आहेत आणि ते इतरांनाही जागृत करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे UGCच्या 2026च्या कायद्याबद्दल. मी RTM नागपूर युनिव्हर्सिटीचा माजी सिनेट सदस्य आहेत आणि तेव्हा आम्ही बघितलं आहे की बरेचदा SC ST सोबतच OBCच्या विद्यार्थ्यांवरही अन्याय वेगवेगळ्या प्रकारचे ॲडमिशन्समध्ये रॅगिंगच्या माध्यमातून वगैरे होत राहतात. त्याच्यावर एक चांगलं प्रावधानमधून जे काही पायल तडवी आणि आमच्या रोहित वेमुलावर जे प्रकरणं झालीत ती OBCंवरही झालीत, ती प्रकाशात आली नाहीत किंवा कमी प्रकाशात आलीत आणि म्हणून केंद्र सरकारने एक चांगलं पाऊल उचललं आणि त्याचा परिणाम म्हणून UGCच्या माध्यमातून ज्या काही रिकमेंडेशन्स गेल्यात त्याचा फायदा घेऊन किंवा त्याच्यावर विचार करून संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पारित झालं आणि SC ST सोबतच जे 2012पर्यंत SC STसाठी होतं, परंतु 2026मध्ये ते SC ST सोबत OBCसाठी UGCमध्ये ते प्रावधान करण्यात आलं. मग OBC SC ST सोबतच दिव्यांग आणि महिलांना प्रतिनिधित्व त्या संविधानामध्ये मिळावं असा तो कायदा होता. परंतु जे सवर्णांची सेवना आहेत अशा काही लोकांनी केवळ नावासाठी आंदोलनं केली, ती आंदोलनही करण्यासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांनीच त्यांना प्रेरित केलं आणि त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये PL दाखल करण्यात आलं आणि 20,000
सेन्सिटिव्ह मॅटर्स सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना त्यांना हात न लावता 5-6 दिवसाआधीच्याच त्या UGCच्या त्या कायद्याला हात लावण्याचं सुप्रीम कोर्टाला एक ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांनी तुरंत त्याला स्टे दिलात. हे षडयंत्र आहेत. म्हणजे दिल्यासारखं करायचं आणि काढून घ्यायचं. आता इथे लेकूरवाळेताई असेल, मी असेल, अशोक काकडे जे असतील, या OBCच्या प्रतिनिधीमार्फत SC STचे प्रतिनिधी तुम्हाला विनंती नाहीत, चेतावणी देत आहेत की जर या 19 मार्चला जर याची सुनावणी आहे तर तुरंत ती सुनावणी निकाली काढण्यात यावी आणि SC ST सभेत OBCंना जो काही दिलेला घटनात्मक अधिकार आहेत त्याची तुरंत अंमलबजावणी करण्यात यावी आणि जे काही नावापुरते ज्या पद्धतीने मंडल आयोगाच्या वेळेस जे आंदोलन OBCच्या माध्यमातून करण्यात आलं होतं तसंच आता आंदोलन या सवर्णांच्या माध्यमातून करण्यात येणारं जे षडयंत्र आहेत त्याच्यामागे कोण आहे आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहेत. परंतु ते षडयंत्र यशस्वी होऊ नयेत म्हणून हे संविधान चौकामध्ये नागपूरमधलं आंदोलन आहेत. या नागपूरमधल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही 5 मार्चपासनं जे संसदेचं आता जे सत्र सुरू होत आहेत त्याच्यामध्येही आम्ही वेगवेगळ्या OBC SC ST मायनॉरिटीच्या संघटनांच्या माध्यमातून जंतर मंतर इथेही आम्ही धावा बोलणार आहोत आणि मग हे UGCचं 2026चं बिल लागू करणं असेल, OBCचे जातनिहाय जनगणनांचा मुद्दा त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं असेल, चुकीचे जे 4 मजूर कायदे आहेत किंवा शेतकरी विरोधी कायदे आहेत, कामगार विरोधी कायदे आहेत ते पारित करणं जे धोरण सरकारने केलं आहे त्याचा निषेध असेल, महापुरुषांचा अवमान करणारे जे काही कारनामे आहेत त्याचाही विरोध असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सत्तेत येण्यासाठी काही करू हे EVMच्या माध्यमातून जे सध्याचं वर्तमान सरकार करतायत तर या EVMचा विरोध या 4-5 गोष्टींच्या विरोधात आम्ही आता इथनं संविधान चौकातनं पुढचा आमचा जो नारा राहील तो जंतर मंतर दिल्ली येथे राहील. आपण आमच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही आता आमचं निवेदन कलेक्टरमार्फत राष्ट्रपतींना, PM मोदी साहेबांना, CJ ऑफ इंडियाला आणि सगळ्या जबाबदार प्रतिनिधींना देतो आहेत. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. भरपूर OBC आहेत बरं, OBC कमी असं समजू नका. पण हे पत्रकार का बरं टार्गेट करतात OBC नाही? बरोबर आहे ना. ज्या प्रमाणात तुम्ही आहे त्या प्रमाणात प्रतिनिधित्व कुठे दिसते, त्यांचं काहीच चूक नाही. मग हे जिम्मेदारी आमची आहे ना की आम्ही OBC नाही? अगदी अगदी काही प्राध्यापक आहेत त्यांना माहिती आहे हकीकत काय. अवंतिकाला घ्या, काकडेंना घ्या, विकीला घ्या, हे सगळे OBCच आहेत ना. सांगा आता तुम्ही कुठले विषय कव्हर केले आणि कोणत्या विषयावर मला बोलायचं आहे ते सांगून द्या शॉर्टमध्ये. नाही मी वेगळा विषय घेते आज. पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे. ताई, आजही महिलांना जे स्वातंत्र्य मिळावं ते मिळालेलं नाही. एकीकडे केंद्र सरकार महिलांना आरक्षण म्हणत आहे 50-50, ते मिळालं का? काय वाटतं आपल्याला? खरं तर हा विषय तुम्ही जो विचारला आहे प्रश्न हा फार गहन आहे. आज सकल एकता मंचाच्या माध्यमातून OBCच्या हक्कासाठी, त्यांच्या जनगणनेसाठी, UGC कायद्यासाठी आणि अनेक विषयावर EVM हटाव या अशा अनेक विषयाला धरून आज इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण जो प्रश्न विचारला महिलांच्या प्रतिनिधित्वाचा, त्याला पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण ज्या देशामध्ये राहतो आहे, लोकशाही देशामध्ये किंवा संविधानावर आधारित लोकशाहीच्या देशामध्ये आपण राहतो आहे. परंतु सध्याची जी परिस्थिती आपण बघतो आहे, लोकशाहीचे 4ही स्तंभ आजच्या परिस्थितीमध्ये हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतो आहे आणि पुन्हा एकदा नव्याने मनुस्मृतीद्वारा चालविण्यात येणारा भारतवर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. ही वाटचाल लोकशाहीची नसून हुकुमशाहीची आहे असं मला वाटतं आहे. कालच झालेला शिवाजी महाराजाच्या जयंतीचा कार्यक्रम जर आपण बघितलात तर आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांना देखील धर्मगुरू करण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांना
माणूस म्हणून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि महामानव झाले. आज त्यांच्या आरत्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यांना विशिष्ट धर्माचे राजे म्हणून त्यांना संबोधित, रयतेच्या राजेच्या ऐवजी विशिष्ट धर्माचे राजे म्हणून त्यांना संबोधित करण्याकडे कल आहे. म्हणजे एक सायलेंट पॉयझन या देशातील युवांना आणि या देशातील बहुजनांना दिला जात आहे. ते म्हणजे धर्माचं पॉयझन दिला जात आहे. आणि या धर्माच्या पॉयझनच्या आधारे सर्व जे सामाजिक प्रश्न आहेत, आज जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. आज महिलांच्या बाबतीत जर घेतलं तर एकीकडे शिवाजीराजांची जयंती साजरी करत असताना आपण बघतोय की शत्रूच्या महिलेकडे देखील बहिणीच्या आणि सन्मानाच्या नजरेने पाहणारे शिवाजी महाराज. पण आज या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. भाजपाचे किंवा सत्तेवर असलेल्या पक्षांचे जे पुढारी आहेत त्यांच्याकडून महिलांवर अन्याय होत आहे, परंतु कारवाई होत नाही. आज खेळाडू सुरक्षित नाही. एप्स्टीन फाईलसारखे जागतिक लेवलचे जे प्रश्न आहेत, जे मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार, त्यांना ज्या पद्धतीने महिलांना मणिपूरमध्ये त्यांची अवहेलना करण्यात आलेली आहे, एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून तेच सुरू आहे. आणि आज अशा परिस्थितीतही की शासनामध्ये असलेल्या मंत्र्यांचा जेव्हा एप्स्टीन फाईलमध्ये नाव येते आहे, त्यांनी अत्याचार केला की नाही, त्यांनी शोषण केलं की नाही हा प्रश्न नंतरचे आहे. परंतु अशा प्रकारे शिक्षा सुनावल्या जाणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, तर ते या देशाच्या शासनामध्ये राहून महिलांचे संरक्षण कसे करू शकतील हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि अशा वेळी एकीकडे शिक्षणाला म्हणजे UGC जर घेतलं तुम्ही तर रिलेटेड विथ एज्युकेशन, म्हणजे एकीकडे शिक्षण मोडकळीस आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. शेतकऱ्यांचा करार म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे. आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोडून टाकण्यासाठी जो करार करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताची बजेट संपूर्ण एका वर्षाचं भारताचं बजेट हे 50 लाख कोटीचे आहे. आणि संपूर्ण भारताचं बजेट आणि तेवढीच खरेदी आपण अमेरिकेकडनं 5 वर्षात करणार आहोत. म्हणजे एकीकडे आपण कर्जाच्या डोंगराखाली आहोत. आणि अशा वेळी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कणा मोडून काढण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचं MSP म्हणजे पुढल्या याच्यामध्ये त्यांना जे MSP मिळणार आहे ते पण मिळणार नाही. शेतकरी डबघाईस येतील. इथले युवा डबघाईस आलेले आहेत. मग तुम्ही UPSC एक्झाम म्हणा, MPSC एक्झाम म्हणा, सगळीकडे भ्रष्टाचार केलेला आहे. आणि याच्याही वर काय तर आज कायदे मंडळावर लोकांचा विषय नाही आहे, म्हणजे विश्वास नाही आहे, पण न्याय व्यवस्थेवर देखील लोकांचा विश्वास नाही आहे. अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे हळूहळू या देशामध्ये एज्युकेशन मोलकळीस आणणं, अर्थव्यवस्था मोलकळीस आणणं, सर्व्हिस लाईन ज्याला म्हणतो नोकरीपेशा मोलकळीस आणणं, न्यायव्यवस्था मोलकळीस आणणं, हे सगळं केल्यानंतर EVMच्या माध्यमातून जे राजकीय सत्ता आहे ती कायम स्वतःकडे ठेवणं, ही सगळी जर आपण पद्धत बघितली तर पुन्हा एकदा गुलामगिरीकडे वाटचाल आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. अवंतिकाताई, आपण नागपूरसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं बघितलं आहे की इथे OBC जे आहेत ते पक्षाचे आहेत. भाजपाचे OBC खुश आहेत, काँग्रेसचे OBC नाराज आहे, अन्य दलांचे OBC येतच नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. अशा वेळेस आपण काय सांगाल? नाही, आपण जे म्हणताय की भाजपाचे OBC खुश आहे असं अजिबात नाही आहे. ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्ड या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. तुम्ही जर एखाद्या भाजपाच्या OBC व्यक्तीशी म्हणजे ज्याला माणुसकी आहे, मी काय शब्द वापरलेला आहे, माणुसकी, ह्युमॅनिटी ज्याला आहे आणि ज्याला कळतं, अशा व्यक्तीशी जर तुम्ही एकांतात संवाद साधला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की ते पण खुश नाही आहेत. परंतु सध्या जी दडपशाहीची व्यवस्था आहे त्याच्यामुळे पोटावर मारायची व्यवस्था आहे, मुस्कटदाबी करायची व्यवस्था आहे. तुम्ही बोललात का तर मग तुम्हाला त्रास देणं, मग घरच्यांना त्रास देणं. आज लोयांसारखे प्रकरण उघडकीस येऊ शकले नाही. आज अजित पवारांच्या घरचे लोक बोलू शकत नाही. म्हणजे काय परिस्थिती काय निर्माण केली जाते आणि ती कशी निर्माण केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण हजारो वर्ष ज्या 3% लोकांनी या देशाच्या सर्व व्यवस्थांवर राज्य केलं तर तीच प्रक्रिया इथे सुरू आहे. आणि म्हणून शेवटी प्रत्येक व्यक्ती
व्यक्ती ज्याला स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची भीती आहे, त्या दहशतीत तो आहे आणि म्हणून बोलू शकत नाही. अदरवाईज भाजपाचे बावनकुळे साहेबही ज्यावेळी तिकीट नाही मिळाली त्यावेळी कदाचित तिथे राहिले नसते भाजप पक्षामध्ये. पण ते ओबीसीचं जरी नेतृत्व असलं तरी कुठेतरी दडपशाहीच्या खाली आहे आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोणाची गॅस आहे घे सिद्धार्थ घे बरं. मी रेखा काटोले, नागपूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघ, नागपूर जिल्ह्याची मी कार्याध्यक्ष आहे. आज जे आंदोलन आहे ST SC OBC याचं वर्गीकरण आणि जे आता सगळ्याच पक्षामध्ये ज्या पक्षांना त्रास होत आहे, EVMचा त्रास होत आहे, सगळ्याच गोष्टीचा त्रास होत आहे, त्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला EVMबद्दल बोलायचं आहे. आता नुकतीच मी निवडणूक लढवलेली आहे प्रभाग 32मध्ये. तर त्यांचंच रेकॉर्डिंग, ते जे अनाऊन्समेंट करतात EVMची जे रेकॉर्डिंग आहे त्याचा प्रूफ माझ्याकडे आहे. मी इलेक्शन आता लढली आहे महानगरपालिकेचं, तर त्यांनी मला सांगितलं की तू 6000 वोटांनी पुढे आहे आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट BJP निवडली असं अनाऊन्समेंट केलं आहे. बरं ठीक आहे, तुमची गलती झाली असेल हे मी मान्य करते, पण मी 6000ला हे असताना BJP बाकीचे पक्ष जर हजार वोटांनी फक्त मी 6000 असताना ते 1000वर आहे, तर एवढा फरक पडतो कसा हे मला सांगायचं आहे. आणि मी जेव्हा उमेदवार होती, म्हणजे इतकी हुकुमशाही चालली आहे की मी उमेदवार असताना सुद्धा त्यांनी मला आत येऊ दिलं नाही. म्हणजे आज इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, मग हे गलतीने झालं. अरे एवढा मोठा आकडा तुम्ही गलतीने कसं काय करू शकतो? तुम्ही एक एवढे रिस्पेक्टिव्ह लोक आहे, इतके जबाबदारीवाले लोक आहे, इतकी काउंटिंग होते, इतके लोक बघून राहिले. डायरेक्ट म्हणजे न्यूजवर सुद्धा आलं होतं की रेखा काटोले